नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावे व सर्वात उच्च कोटीची सेवा. आश्विन शुद्ध नवरात्री उत्सव दुर्गा सप्तशतीची पाठ व विधी. श्री मार्कंडेय ऋषीने लिहिलेले श्री दुर्गा सप्तशतीचे पाठात 700 श्लोक आहेत. नवरात्रात सप्तशतीचे पाठाचे विशेष महत्व आहे. सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्नी समान आहे. मार्कंडेय पुराणात देवी असे म्हटले आहे की जो मनुष्य माझे महात्मा श्रावण करील त्या मनुष्याच्या सर्व इडापिडा हरण करीन अशा ग्रह पीडा प्राप्त असतात. सप्तशतीचा पाठ केल्याने ते दूर होतात असे देवी महात्मा सांगितलेले आहे. तसंच दुर्गा सप्तशतीचे पाठासाठी कोणते पुस्तक आधार घ्यावा, श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ अध्याय केव्हा व किती वाचावे व श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याची विधी. तसंच दुर्गा सप्तशतीचे पाठासाठी कोणत्या पुस्तकाचा आधार घ्यावा आज आपण तेच पाहणार आहोत. तर दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्यासाठी कोणतेही पुस्तक घेऊ शकतात. संस्कृत, मराठी आणि तुम्हाला ज्या भाषेत प्रभाव होत आहे ते पुस्तक तुम्ही वाचण्यास घ्यावे व सर्वात उत्तम श्री देववाणी प्रकाशनचे श्री दुर्गा चरित्र दुर्गा सप्तशतीचे पाठ आहे. त्या संस्कृत आणि मराठी दोन्हीही दिलेले आहे. श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ अध्याय केव्हा व किती वाचावे. पहिल्या दिवशी 1 अध्याय पहिला, दुसऱ्या दिवशी 2 अध्याय दुसरा आणि तिसरा, तसेच तिसऱ्या दिवशी 1 अध्याय चौथावा व चौथ्या दिवशी 4 अध्याय, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा, तसेच 5व्या दिवशी हे 2 अध्याय 9वा आणि 10वा, 6व्या दिवशी 1 अध्याय 11वा व 7व्या दिवशी 2 अध्याय 12वा आणि 13वा. या क्रमाने त्या दिशेने हे अध्याय वाचून घ्यावेत व तसेच काही जण तर हे 3 दिवसातच पूर्ण करतात. प्रथम अध्याय 3 खंड आणि 3 दिवसात पूर्ण करून सांगता करतात, पण ह्याचा पूर्ण सराव असेल तर करण्यास घ्यावे तसे माझे मत आहे. उगीचेच प्रयत्न करून बघू नये, कारण की आता आपण बघणार आहोत अगदी शांतपणे बसून दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे. लवकर म्हणजे आपल्याला कसं आता नवरात्र सुरू झालेली आहे, आपल्या आई अंबाबाईची सेवा करायची आहे. कुलस्वामिनी सर्वात प्रभावी सेवा आहे. दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे व नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा व कोणी करावा व किती पाठ करावे, कोणते नेम पाळावे, 9 दिवस किती पाठ वाचायचे आहे ते आपण वरती सांगितलेलं आहे तुम्हाला. म्हणजे 9 दिवस हे तुम्ही कसे वाचू शकतात, तसेच उद्यापन कसे करायचे, तसे नवचंडीचे फळ कसे प्राप्त करायचे. नवरात्रीमध्ये देवी तत्व जागृत झालेली असते. कुलदेवतेचे स्थान हे श्रेष्ठ मानलेले असते. काही अडचण असेल की कुलदेवतेची संबंध आहे, म्हणजे आपल्याला काही जरी अडचण आले की कुलदेवतेची संबंधित आहे असं आपल्याला जाणून घ्यायचंय. आपल्याला असं कळतंय आपल्याकडून सेवा होत नाही असं, म्हणजे आपल्याला काही जरी अडचण आले की आपल्याकडून कुलदेवतेची सेवा होत नाही व दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे म्हणजे उच्च कोटीची सेवा. नवरात्रीमध्ये श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे म्हणजे आपले काहीही समस्या असेल तर त्या व्यतिरिक्त निवारण आहे. म्हणजे तुमची काही जरी अडचण असो, तुमच्या घरात काही प्रॉब्लेम असो, अडचण असो, तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ केला तर तुमचे सर्व निवारण होईल. म्हणून आपण सर्वांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे व तसंच दुर्गा सप्तशतीचे पाठ कोणी पण करू शकतो. एकूण किती पाठ करावे तुमच्या मनावर आहे. ते तुमची कमीत कमी 1 तरी पाठ करा. दुर्गा सप्तशतीचे तुम्ही 14 पाठ केले की तुम्हाला नवचंडीचे फळ सुद्धा मिळते. तुम्ही जेव्हा अध्याय वाचता तेव्हा मध्ये उठू नका. म्हणजे एकदा तुम्ही अध्याय जरी वाचायला बसला ना तर तुम्ही मध्ये उठू नका. तसेच आपण पारायणाला बसला आहे, बसण्याच्या आधी 1 माळ आपल्याला म्हणायचे आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असे आपल्याला 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे व संकल्प करायचा आहे. तसेच पूजेची वेळ आहे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर 4 ते 6 व सगळ्यात उत्तम वेळ आहे. जर तुम्हाला जमत नाही तर सकाळी बसावं 12च्या आत करा. म्हणजे तुम्हाला जे आपण म्हणलेलं आहे कसं 4 ते 6 हे सगळ्यात उत्तम आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर
12च्या आत तुम्ही हे पारायण करून घ्या. तसंच 12 ते 4 पर्यंत कोणतेही पूजा विधी करायचे नाही. तसेच प्रत्येक महिन्यामध्ये एक शुक्ल पक्ष व एक कृष्ण पक्ष येतो आणि त्या दिवसात पण तुम्ही हे पाठ दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतो. तसंच पहिल्या दिवशी ग्रंथाची पूजा करून घ्यावं. त्या दिवशी पहिले अध्याय करायचे आहे व देवीला 108 वेळा 999 मंत्राचा जप करायचा आहे. तसंच कपाळावरती कुंकू लावून घ्यावं, साडी घाला आणि बांगड्या सुद्धा घाला हातात. कसं आहे आपल्याला पाठ करताना कपाळावरती कुंकू लावून घ्या, साडी घाला व हातात बांगड्या पण घाला. हा पाठ करताना एका बैठकीत पाठ करायचे आहे. एका बैठकीत पाठ करायचे आहे व पाहताच आपल्याला एका बैठकीत पाठ करायचे. ज्याचे नाही की पाठ करताना जेवण करून बसायचे नाही, कारण की झोप येते. आपल्याला पाठ करते वेळेस काही खाऊन बसायचे नाही, कारण की झोप येते. तुम्ही 5 पाठ करा किंवा 9 करा किंवा 1 सुद्धा करू शकतो. म्हणजे तुम्ही हे असे अध्यायाचे 5 किंवा 1 किंवा 8 तुम्हाला जसं जमतील तसे तुम्ही पाठ 9 सुद्धा करू शकतो. तसंच 1 पाठ पण करू शकतो. पहिल्या दिवशी दिव्याचे कवच पासून वाचन करायचे आहे. पहिला अध्याय झाल्यानंतर 1 ते 13 अध्याय कंटिन्यू वाचायचे आहे व नंतर 999 मंत्र म्हणायचे आहे. त्यानंतर देवीसूत वाचायचे आहे व प्राधानिक स्नेह वाचायचे आहे. त्यानंतर मूर्तीसह पण आपल्याला काय करायचे, हे वाचन झाल्यानंतर हे सगळे वाचण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतो आपल्याला, म्हणजे हे वाचन करण्यासाठी. तर काय तर देवी सूत वगैरे आपल्याला वाचून घ्यायचे आहे. तसंच 9 दिवस पाठ करायचे आहे. तर पहिल्या दिवशी 1 पाठ करावं, दुसऱ्या दिवशी 2 ते 3 व तिसऱ्या दिवशी 2 ते 3 करायचे आहे तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे. व 9 दिवशी तुम्ही दररोज एक पाठ सुद्धा करू शकतो. हे पाठ का करायचे पण आपण कारण आहे. जेव्हा तुम्ही दुर्गा अष्टक नामस्मरण घेतात, पाठाचे पठण केला तर आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मकता येते. तुम्ही जर हे पाठ केला ना तर तुमच्या जीवनात जे पण दैनंदिन आहे ते सकारात्मकता येते. व दुर्गा सप्तशतीचे पाठ करा. 1, 5, 7, 9 असे तुम्ही कितीही करू शकतात. 21 तुम्हाला जितके झाले तसं करू शकता, जमल तसे करा. तर फक्त ऐका, तर फक्त एके दिवशी करा. जर जमत नसेल तर मंगळवार व शुक्रवार पौर्णिमेला सुद्धा तुम्ही करू शकतो. म्हणजे एरवी सुद्धा आपण नवरात्री सोडून मंगळवार शुक्रवार पौर्णिमेला पण हे दुर्गा सप्तशतीचे आपण पाठ करू शकतो. तसेच त्या दिवशी म्हणजे पाठ करू शकतो. तुम्हाला जास्त पाळण्याची गरज नाही, पण ब्रह्मचारीचे पालन पण म्हणजे कसं ब्रह्मचारीचे पालन करायचं तुम्हाला हे पाठ करताना. व पर अन्न पण घ्यायचं नाही आपल्याला. सप्तशतीचे पाठ करताना आपल्याला बाहेरचे पर अन्न घ्यायचे नाही. तसेच आपल्याला सूतक व पिरियड मध्ये चालत नाही. म्हणजे तुमच्या घरात जर सूतक आणि पिरियड असले तर सप्तशतीचे हे पाठ ग्रंथ तुम्हाला वाचणे चालत नाही. ग्रंथ पण असं म्हणजे पाठ करणं चालत नाही. तसेच हे सगळे नियम पाळून तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करा. कारण की तुम्हाला कळकळीची विनंती आहे माझ्या मैत्रिणींनो, दुर्गा सप्तशतीचे तुम्ही नवरात्रात पाठ करा. तुम्हाला जर नाही जमलं, काही अडचण आलं सूतक वगैरे, तरी तुम्ही मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमेला सुद्धा तुम्ही हा पाठ करू शकतात. तुमच्या सर्व समस्या दूर होतील, तुमच्या अडचणी दूर होतील. तुम्ही हे पाठ दुर्गा सप्तशतीचे पाठ करून घ्या. श्री स्वामी समर्थ.